तथागत गौतम बुद्ध यांना बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली। त्या ठिकाणी प्रयदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांनी महाविहाराची निर्मिती केली होती। ती आस्थागयात संपूर्ण जगाला प्रेरणास्थान आहे। आज भारत देशाचा जगामध्ये सन्मान आहे, परंतु 1949ला बुद्धिस्ट टेम्पल ॲक्टची निर्मिती करून संपूर्ण बौद्ध समाजावर अन्याय केलेला आहे। वास्तविक पाहता बौद्ध विहारामध्ये बौद्धांशिवाय इतर कोणालाही समिती सदस्य होण्याचा अधिकार नाही, कारण ते बौद्धांचे आहे आणि आम्हाला परत द्यावे असं आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली। जगभरातून महाविहार या ठिकाणी कोट्यावधीचे धम्मदान मिळत असल्यानं तो विहाराचा पैसा लुबाडण्यासाठी सरकारनं अशा पद्धतीची कमिटी स्थापन केली आहे। तरी घटनेच्या कलम 13 नुसार 1950च्या आधीचे सर्व कायदे रद्द करण्यात आले आहेत, तरी देखील बुद्धिस्ट टेम्पल ॲक्टमध्ये शासन कोणताही बदल करत नाही। हा बौद्ध समाजावर अन्याय आहे। महामहिम राष्ट्रपती यांना महाबोधी महाविहार बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरगट यांची रिपोर्ट।